बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। ठाकरे गटाने म्हटले आहे की न खाऊंगा ना खाने दूंगा असा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नारा होता, पण पंतप्रधान पदापासून राजभवनापर्यंत सगळेच मुक्तपणे चरत आहेत व चरणाऱ्यांना सरकारचे संरक्षण आहे। चरणाऱ्यांविरुद्ध आवाज उठवणारे गुन्हेगार ठरवून तुरुंगात डांबले जात आहेत। राज्यपाल पदावरील व्यक्तीने कसे वागू नये याचा नमुना म्हणजे भगतसिंग कोश्यारी। संपूर्ण भाजप अशा नमुन्यांनी भरला आहे। असे नमुने भाजपकडे आहेतच, पण बाहेरूनही घेतले जात आहेत। महाराष्ट्राच्या राजभवनात लूटमार सुरू होती व त्यात भाजपचा हिस्सा होता याची नोंद इतिहासात राहील। तसेच महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजभवनातील लीला हळूहळू बाहेर पडत आहेत। घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने किमान नैतिकता पाळायला हवी व आचरण साफ ठेवायला हवे याचे भान कोश्यारी यांना राखता आले नाही व त्याने राजभवन हा भाजपचा राजकीय अड्डा बनवला। शिवाय अनेक बेकायदेशीर कृत्ये येथे चालवली गेली। त्यांना मिळालेल्या 15 कोटी रुपयांच्या देणगीचे प्रकरण आता समोर आले आहे असे आरोप ठाकरे गटाने केले आहेत। याशिवाय महाराष्ट्राच्या राजभवनात नोटा मोजण्याचे मशीन होते व या नोटा बेकायदेशीर मार्गाने मिळवल्या जात होत्या। राजभवनात या काळात अनेक पुरस्कार वितरण सोहळे पार पडले, यातही अनेक संस्था उद्योजकांचा सहभाग होता। या पुरस्कारांच्या सोहळ्यातही मोठ्या प्रमाणात व्यापार झाल्याची वदंता तेव्हा सुरू होती। भारतीय जनता पक्षाचे अनेक पुढारी त्या काळात राजभवनातच चटई अंथरून बसत असा दावा ठाकरे गटाने केला आहे। आमदार प्रणिती शिंदे यांनी टंचाईग्रस्त भागात सामाजिक संघटनांकडून पाणी वाटप करण्यासाठी आचारसंहितेमधून मुभा द्यावी अशी विनंती केली आहे। या संदर्भात त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्रही लिहिले आहे। त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की यावर्षी सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी माता भगिनींना पायपीट करावी लागत आहे। शेतीसाठी दूरचीच गोष्ट, पण जनावरांसाठी पाणी मिळणेही मुश्किल झाले आहे। त्यामुळे पाण्याचा हा प्रश्न मिटवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर त्वरित हालचाल करणे आवश्यक आहे। यासाठी प्रतिवर्षी पाणी टंचाईच्या काळात अनेक सेवाभावी संस्था, राजकीय पक्ष, समाजातील दानशूर व्यक्ती ग्रामीण भागात पिण्याचे पाणी पुरवण्याची सोय करत असतात। शासकीय स्तरावरही काही प्रमाणात पाण्याची सोय केली जाते। मात्र आता लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याने आणि आचारसंहिता सुरू असल्याने अनेकांना पाणी पुरवठा करण्याच्या या समाजोपयोगी कामात अडथळे येण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील जनतेची पाण्याअभावी समस्या निर्माण होऊ नये यासाठी ज्या ज्या सामाजिक संस्था, संघटनांकडून गावोगावी पाणी पुरवठा केला जातो अशा संस्था, संघटनांना पाणी वाटप करण्यास आचारसंहितेमधून मुभा मिळावी, जेणेकरून ग्रामीण भागातील पाण्याची टंचाई भेडसावणार नाही। तसेच उन्हाळ्यात पाणी टंचाईमुळे तहानलेल्या नागरिकांना दिलासा मिळेल यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी आणि सहकार्य असणे आवश्यक आहे। त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दखल घेत टंचाईग्रस्त भागात पाणी वाटप करण्याची मुभा द्यावी अशी विनंती देखील प्रणिती शिंदे यांनी केली आहे। सुनील तटकरे आज जरी अजित पवार यांच्यासोबत असले तरी जेव्हा भाजपमध्ये जायची वेळ येईल तेव्हा अजित पवारांची साथ सोडणारे पहिले नेते सुनील तटकरेच असतील अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे। मुरुडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी ते बोलत होते। राजकारणाच्या सुरुवातीला सुनील तटकरे यांनी बॅरिस्टर अंतुले यांच्यासोबत होते, त्यांची साथ सोडली। शरद पवारांसोबत होते, त्यांची साथ सोडली। शेकापच्या जयंत पाटील यांच्यासोबत होते, त्यांची साथ सोडली। त्यामुळे वेळ येईल तेव्हा अजित पवारांची साथ सोडणारे सुनील तटकरे हे पहिले व्यक्ती असतील असा हल्लाबोल रोहित पवार यांनी केला। तसेच दिल्लीची ताकद किती जरी मोठी असली तरी महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही असा विश्वास रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला। तसेच केंद्रात आणि राज्यात ज्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार होते तेव्हा सुप्रिया सुळे खासदार होत्या, पण आपल्या मुलीला डावलून शरद पवार यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना मंत्रिपदं दिली। काही लोकांना राज्यात तर काही लोकांना केंद्रात देखील मंत्रिपदं दिली। आज हे नेते त्यांना सोडून गेलेत आणि आम्हाला पवार साहेबांनी काय दिलं असा प्रश्न उपस्थित करत फिरत आहेत असे म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे। सांगलीच्या जागेसाठी देशाचं पंतप्रधानपद घालवणार का असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला उपस्थित केला आहे। तसेच काही व्यक्तिगत कारणांमुळे कोणाला भाजपला मदत करायची असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही असे म्हणत त्यांनी काँग्रेस नेत्यांनाच थेट इशाराही दिला आहे। दरम्यान सांगलीच्या जागेवरून सध्या महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडलेला आहे। सांगली आणि भिवंडी ही जागा काँग्रेसला देण्यावर जवळपास एकमत झालं होतं। मात्र असे असताना ठाकरे गटाकडून सांगलीची जागा चंद्रहार पाटील यांना दिल्याची घोषणा काल करण्यात आली। यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाराज असल्याचं बोललं जात आहे। या सर्वच परिस्थितीवर आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भाष्य केलंय। कोणीही पक्षाच्या प्रचार यंत्रणेवर बहिष्काराची भाषा करत असेल तर ते महाविकास आघाडीसाठी धोकादायक आहे। मग संपूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात असं चित्र निर्माण झालं तर याला जबाबदार कोण असेल?
काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. या देशाचं नेतृत्व काँग्रेसनं करावं असं आम्ही मानतो. देशाचा पंतप्रधान काँग्रेसचा असावा अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे एका सांगलीसाठी काँग्रेसनं देशाचं पंतप्रधानपद घालवणार का हे त्यांनी सांगावं असे म्हणत राऊतांनी काँग्रेसला सवाल उपस्थित केला आहे. 2019च्या निवडणुकीपासून आम्ही हातकणंगले मतदारसंघ रयत क्रांती संघटनेला मागत आहोत. मात्र राजकारणात प्रस्थापितांनाच प्राधान्य दिलं जातं. आमच्यासारखे विस्थापित दुर्लक्षितच राहत आहेत अशी खंत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. हातकणंगलेच्या जागेसंदर्भात पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. हातकणंगले मतदारसंघ महायुतीमध्ये कोणत्या पक्षाकडे जाणार हे अद्याप स्पष्ट नाही. या मतदारसंघात शिवसेनेचा खासदार असला तरी भाजप आग्रही असल्याचं समजतं. त्यातच खोत यांनीही हा मतदारसंघ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केलेत. भविष्यात विस्थापित विरुद्ध प्रस्थापित लढाई अधिक तीव्र करणार आहोत. आम्ही महायुतीकडे हातकणंगलेची जागा रयत क्रांती संघटनेसाठी मिळावी अशी मागणी केली होती. मात्र दुर्दैवाने या मागणीचा विचार होताना दिसत नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीतही आम्ही निवडणूक लढवण्यासाठी सर्व तयारी केली होती. मात्र जागा वाटपात ही जागा शिवसेनेला गेली. आम्हाला थांबवण्याचा सल्ला देण्यात आला. युतीचा धर्म पाळून आम्ही माघार घेतली. प्रचार प्रमुखाची भूमिका बजावून महायुतीचा उमेदवार निवडून आणला असे खोत यांनी सांगितलं. माजी मंत्री विजय शिवतारे यांचे बंड शमवण्यात अखेर सरकारला यश आल्याचं चित्र आहे. विजय शिवतारे यांची वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत विशेष बैठक पार पडली. झालेल्या बैठकीत अजितदादा आणि शिवतारे यांच्यात दिलजमाई झाल्याची माहिती आहे. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून त्यांनी अजित पवार यांच्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेत पवार कुटुंबियांविरुद्ध मोठा मोर्चा उघडला होता. या 10 दिवसात त्यांनी अजित पवार यांच्यावर जहरी टीका देखील केली होती. यावर अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना निर्वाणीचा इशारा देखील दिला होता. अखेर विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यात दिलजमाई झाल्याची चर्चा आहे. शिवतारे यांच्या पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्याबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाल्याचे सांगून त्याद्वारे विजय शिवतारे यांच्या मनातील सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यात यश आले असे सांगितले जात आहे. या बैठकीतील चर्चेबाबत आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर विस्तृतपणे मांडणार असल्याचं शिवतारे यांनी सांगितलं आहे. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे ढोंग करणाऱ्यांनी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत पहिल्या 10 मध्ये 5 नावे भाजप नेत्यांची आहेत, तर एकूण यादीत 25% प्रचारक हे परपक्षाचे आहेत. बाळासाहेबांना असल्या उसन्या भटांची गरज पडली नाही. वैचारिक दिवाळखोरी आली की असले निर्णय घेतले जातात असा टोला विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला लगावला आहे. वैचारिक दिवाळखोरी आली की असले निर्णय घेतले जातात. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे ढोंग करणाऱ्यांनी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत पहिल्या 10 मध्ये 5 नावे भाजप नेत्यांची आहेत, तर एकूण यादीत 25% प्रचारक हे परपक्षाचे आहेत. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने कधीच कमी नव्हते आणि त्यांना असल्या उसन्या भटांची गरज पडली नाही. ते विचार तुम्हाला कळले नाहीत, म्हणूनच या उसन्या प्रचारकांच्या उसन्या विचारांच्या आणि भंपक योजनांच्या कोबड्या घ्याव्या लागत आहेत. मोडेन पण वाकणार नाही हा सुविचार महाराष्ट्राचा स्वभाव दर्शवतो. यांचा कारभार उलटा आहे. वाकेन पण मोडणार नाही असे ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने राज्यभरातील अनेक शिवभक्त शिवनेरीवर दाखल झालेत, तर दुसरीकडे राज्यातील सर्वच शिवस्मारकावर शिवजयंतीचा उत्साह दिसून आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने मुंबईतील दादर येथे छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. तसेच उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं दर्शन घेऊन अभिवादन केलं. यावेळी त्यांच्यासमवेत ठाकरे गटाचे दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची उपस्थिती होती.